मैया स्वामी सजर दोगे मीरा मैया स्वामी काली काली अमाप सोनीरा स्वामी काली काली अमाप सोनीरा स्वामी काली निकली कद भैरव स्वामी काली काली अमाप सोनीरा स्वामी काली निकली कद भैरव स्वामी काली काली महाकाली काली काली महाकाली काली निकली अमावस्या रात्रि काली निकली अमावस्या रात्रि काली निकली भैरव साथ में काली निकली भैरव साथ में काली निकली भैरव साथ में निकली ज्वाला माता काली के मुख से निकली ज्वाला माता काली के मुख से माता काली के मुख से निवाला गले पहले है मुंडों की माला गले पहने है मुंडों की माला गले पहले है मुंडों की माला गले पहले है मुंडों की माला वो का बिराई रात में का बिराई रात में काली काली अमावस्या रात में काली काली अमावस्या रात में काली 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 महाकाली काली काली महाकाली अरे अमावस्या रात में काली काली अमावस्या रात में काली निकली भैरव के साथ में काली निकली भैरव के साथ में काली काली महाकाली काली काली महाकाली काली काली अमावस्या रात में काली वाटतंय का नाही ना हलाहल नामक विष देवादिदेव महादेवांच्या कंठामध्ये आहे आणि म्हणून मात्र संपूर्ण कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे म्हणून देवादिदेव महादेवांचं नाव पडलं काय नीलकंठ नीलकंठेश्वर महादेव की आणि मग या नीलकंठ भगवंताचं जे हलाहल विष कंठात धारण केलेलं आहे आधीच क्रोध आला आहे आणि त्यात मात्र काय त्याचं कंठात धारण केलेलं विष संपूर्ण मात्र पुन्हा त्या विषाचं देवादिदेव महादेवांच्या कंठातून एकत्रित झालं आणि त्या शक्तीतून त्या शिवातून एक शक्ती निर्मित झाली काळी काळी पडली आणि ती मात्र उदयास आली आणि ती काळी पडलेली शक्ती म्हणून तिचं नाव ठेवलं काली देवादिदेव महादेवांचीच शक्ती आहे आणि म्हणून सर्वांना कळालं की आता मात्र देवादिदेव महादेव सर्वोत्तमपणे आपल्याला प्रत्येक प्रसंगात सहकार्य केलेलं आहे आणि आताही मात्र शुंभ विशुंभचा दैत्य केलं या दैत्याचा संहार केल्यावर जो राहणार नाही आणि म्हणून मग काय तर या काली माता प्रगटल्या आणि निघाल्या कुठे या दैत्यांना संपुष्टात आणण्याकरता कारण जन्म अवतारच त्याकरता झाला देवादिदेव महादेवांपासून या
सर्व असुरांचा नाश करण्याकरता, विनाश करण्याकरता, आणि मग याच देवादिदेव महादेवांच्या कंठातील तेजाने शक्तीची उत्पत्ती, आणि ती शक्ती म्हणजे माता महाकाली तिला म्हणतात. ती महाकाली आणि निघाली ही सर्वांना ज्ञात आहे. कधी? अमावस्येच्या रात्री, आणि रात्र देखील कशी आहे? काळी. आणि या काळ्या रात्री काळा वस्त्र असणवे तर संपूर्ण अंग काळोख पडलेला आहे, काळ झालेला आहे. आणि ही महाकाली निघाली अमावस्येच्या रात्री, निघाली या दैत्यांकडे, या असुरांचा वध करण्याकरता. ओम देवी चामुंडेवी नमः. ओम चामुंडेवी. स्त्रिया म्हणून तुला सोडून देतो. तो म्हणतो आहे या कालीला, काय स्त्री आहे म्हणून जा, तुला सोडून देतो. सोडून देतो म्हटलं, आणि हिला पुन्हा क्रोध आला. का? कारण हा मला सर्वसामान्य समजून स्त्री म्हणून सोडून देतो. लगेच तिने आपलं उग्र रूप जे धारण केलेलं आहे, क्रोध अग्नीत मात्र प्रज्वलित झालेली आहे. आणि ही मात्र काय तर या जन्मकुंडला काही नाही, सरळ आली आणि सहज अट्टहासाने याच्या जवळ मात्र युद्ध न करताच त्यांच्या दोघांचेही तोंड मात्र काढले, हातात घेतले. दोघांचेही मुंड हातात घेतलेले आहे, आणि हे मुंड घेऊन मात्र क्रोधात असलेली कापली. कोणी कोणाचे कापले? ओश आहे का? कापले. कोणाचं? मुंड कापलं, मुंड भगवतीने या असुराचं. आणि मग काय तर आपल्या त्रिशूलाने याचं मुंड कापलं. हा, आणि मुंड कापल्यानंतर ते घेतलं हातात, आणि हातात घेऊन मात्र या ब्रह्माच्या चरणी आणून समर्पित केलं. बोलिये जगदंबी जगदंबा माता की, कालिका माता की, अंजली माता की, भद्रकाली माता की. आणि हे आणून मात्र जगदजननीने अशा प्रकारे चंडमुंड तर मारले. रक्तबीजांचा हाहाकार वाढलेला आहे. पुढे हा रक्तबीज काय करायचं? याचं ज्यालाही वरदानच होतं, आणि त्याचंही वरदानाचं फलश्रुती काय तर त्यालाही मात्र भगवंत जोपर्यंत आपण चांगले कर्म करतोय ना तोपर्यंत सहाय्य निश्चित करतो. पण एक दिवस लक्षात ठेवा, जर पाप कृत्य केले असेल तर त्या पापाचा घडा एक ना एक दिवस भरले वाचून राहत नाही. मग भगवंताचं वरदान जरी का असे ना तर त्यावरती वरदान असूनही भगवंत बरोबर त्याच्यावरती पर्याय काढल्याशिवाय राहत नाही. आणि हा पर्याय मात्र काढला. जरी नरसिंहाला वरदान होतं कोणतं? नरसिंहाला नाही तर नरसिंह भगवंताने ज्याच्याकरता अवतार घेतला तो हिरण्यकश्यपू. आणि या हिरण्यकश्यपूला देखील ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं की तू ना खाली मरणार ना वर. त्याने मागितलं होतं ना अमरत्व द्या, अमरत्व दिलं नाही. मग कसं तर ना खाली मृत्यू येऊ, ना वर, ना दिवसा ना रात्री, ना अस्त्राने ना शस्त्राने, ना सजीवाने ना निर्जीवाने. जसं सांगितलं तथास्तु म्हटल्यानंतर काय तर वरदान तर दिलं, पण त्याने जेव्हा कृत्य बिघडलं, आचरण बिघडलं, भक्ताला त्रास दिला, परिणाम
हिरण्यकश्यपूने आपल्या पुत्र प्रल्हादाला मात्र नारायणाचं नाव घेण्यासाठी रोखलं आणि तेव्हा मात्र भक्ताच्या रक्षणार्थ भगवंतानी त्या दिलेल्या वरदानाचं पालन करून जो अवतार धारण केला तो नरसिंह अवतार. बोलिये नरसिंह भगवान की. आणि अगदी त्याचप्रमाणे जरीही वरदान होतं तरी बरोबर महिषासुरासाठी अवतार धारण केला. एवढाच नाही तर चंडमुंड शुंभ निशुंभसाठी अवतार धारण केला. आणि या रक्तबीजासोबत देखील या भगवतीने युद्ध केलं आणि त्याचा पराजय केला. आणि पुन्हा एकदा सर्वांना देवादिदेव महादेवाने स्वस्वरूपातून केलेल्या या सुंदरशा लीला पाहून आनंद वाटायला लागला. सगळ्यांनी जय जयकार केला. बोले देवादिदेव महादेव की. आणि असं म्हटल्यानंतर असं तुम्ही आरामशीर काहीतरी हे नुसते कल्ला करायला आले असं वाटतं. शांत राहा रे. आणि जर शांतच नाही राहायचं ना तर मग बोलायचं पण कधी आणि कुठे हे समजलं पाहिजे. बोललं पाहिजे, बोलू नका असं मी म्हणत नाही. बोलायचं ना तर बोला, पण कधी. आज असं वाटतं की शाळाच भरवली आहे. आता यांची शाळाच घ्यायची राहिली. या इकडे लक्ष द्या रे. चला हा थांबा. तुम्हाला इंग्लिश येते ना, मराठी येते येते. आज पाऊस तुमच्या गावातले किती हुशारच आहे. उद्या यांची परीक्षा आज. आपल्या परीक्षेचा दिवस जवळ आला, यांचा आलाच आता. हा एक असाच आता चांगला आहे का तुम्हाला प्रश्न विचारणार आहे मी. एक विद्यार्थी आहे आणि तो जातो इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये. आई वडिलांना वाटलं इंग्लिश मीडियमला गेले, शाळेत गेले की मुलं लई हुशार होत असतात. त्या आई वडिलांना काही इंग्रजीचं तेवढं ज्ञान नव्हतं, पण सध्या काय तर मग मात्र मुलांना इंग्लिश आलं पाहिजे म्हणून इंग्लिश मीडियमच्या शाळेत टाकलं. इंग्लिश मीडियमच्या शाळेत तो मुलगा जायला लागला. 8 महिने झाले आणि मग हळूहळू काय तर 3 वर्षापासून तो मुलगा लॉकडाऊन मध्येच होता. 4थ्या वर्षी मग काय तर नर्सरी, KG1, KG2 बस तसं करत करत 5 वर्षाचा झाला. आणि मग मात्र तो डायरेक्ट गेला कुठं, फर्स्ट स्टँडर्डला. फर्स्ट स्टँडर्ड म्हणजे येते म्हणे इंग्लिश. आता कुठं गेले बरं, पहिल्या वर्गात गेला. पहिल्या वर्गात गेला आणि पहिल्या वर्गात गेल्यानंतर मग त्याला खूप काही शिकवल्या जाऊ लागलं. सुरुवातीला शिकवते काय, A फॉर, B फॉर, C फॉर. आला हा आवाज, एवढं येते तुमच्या. आता पाहू ना. आणि कॅटला इंग्लिश मध्ये काय म्हणते, तुम्ही चिटिंग करायची नाही. हा काय म्हणते कॅटला, जेवढे हुशार आहे तेवढ्याने उत्तर दिलं. बाकी ज्यांनी याच्या त्याच्याकडे पाहून मागून उत्तर दिलं. काय म्हणते, हा. आणि असंच टाकलं मुलांना इंग्लिश शाळेमध्ये त्या आई वडिलांनी. आणि मग मुलाला कळायला लागलं की कॅट म्हणजे मांजर होते. आणि मग D फॉर आणि डॉग म्हणजे बस. एवढं पाठ झालं त्या मुलांना. तुमच्या गावातल्या मुलांना जसं येतं उत्तर तसंच त्या मुलांनी पाठ केलं. आणि पाठ केल्यानंतर मग काय घरी आला. 3 वर्ष इंग्लिश मीडियमच्या शाळेत होता. आणि मग मात्र कुठे 8 महिने झाले होते. KG1, KG2 फर्स्ट स्टँडर्ड करता करता पहिल्या वर्गात आलाय तो. 5 वर्षाचा झाल्यावर फर्स्ट स्टँडर्ड, KG1, नर्सरी, KG1, KG2 3 वर्ष गेले. 4थ्या वर्षी मग तो जेव्हा 5 वर्षाचा झाला आला फर्स्ट स्टँडर्डला पहिल्या वर्गात. आणि त्याला शिकवलं कॅट, डॉग हे जे म्हणताय ना ते सगळं. आणि घरी आल्यानंतर मग काही इंग्लिश बोलायला लागला. आई वडिलांना खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. माझा मुलगा इंग्लिश बोलायला लागला. तो काय म्हणत होता माहितीये का आईला. आईजवळ गेला, आईचा हात पकडला आणि आईला म्हणते मम्मी मम्मी. तर आता कुठं आई म्हणते मम्मी मम्मी यू आर अ कॅट. आई तू कोण आहे, मांजर. आई तू कोण आहे, मांजर. तुझ्या आईला म्हणता का तू.
असं त्या मुलाने उत्तर दिलं. आईला वाटलं आपला मुलगा इंग्लिश बोलायला लागला. आईने लगेच वडिलांना सांगितलं, वा 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 वा, तुम्ही मात्र आपल्या मुलाला इंग्लिश मीडियमच्या शाळेत टाकलं आणि परिणाम आपला मुलगा इंग्लिश बोलायला लागला. आई म्हणाली बाळाला, बाळू चल बाबाकडे, बाबा इंग्लिश बोलून दाखव. मोठा हुशार होता महाराज, लहान होता पण. बाबाला तो जवळ म्हणायला लागला, पप्पा पप्पा यू आर अ डॉग. डॉग म्हणजे? पप्पा तुम्ही कोण आहे? स्वतः म्हणून. अरे अरे, आईला डॉग बरोबर ना? नाही. हा, पप्पाला डॉग ना, आईला कॅट केलं. अरे आई म्हणजे मांजर नाहीये आणि वडील म्हणजे काही कुत्रा नाही. त्या मुलाने जरी म्हटलं असेल, पण हीच आई आहे जे तुम्हाला प्रत्येक कार्यात मदत करते. अरे रात्रभर मात्र हीच आई आहे जिने 9 महिने 9 दिवस पोटात मात्र तुम्हाला वागवलेलं आहे. एवढंच नाही तर ज्या काही त्रास झाल्या, ज्या वेदना झाल्या तिने सहन केलंय. तळहाताच्या फोड्याप्रमाणे तुम्हाला जपलेलं आहे आणि तळहाताच्या फोड्याप्रमाणे जपून तुम्हाला लहाण्याचं मोठं केलेलं आहे. 9 महिने 9 दिवसाचा त्रास वेगळा आणि त्या अवस्थेत देखील स्वयंपाक करावा लागत होता, कपडे धुवावे लागत होते. स्वयंपाक करून मात्र घरच्यांना द्यावा लागत होता, सासू सासऱ्यांना द्यावा लागत होता, घरचे काम करावे लागत होते आणि त्यातही मात्र पीडा. आणि अशा कित्येक काही ते बसलेले आहे की ज्या मात्र असेल गर्भवती तरीही नाही काही घरी, म्हणून शेतात जाऊन राबावं लागतं, कपडे शिवावं लागते, दुकानात भाजीपाला विकावा लागतो, लोकांच्या मजुरीने जावं लागतंय. ठेवा त्या आईची जाण की त्या आईने तुमच्यासाठी काय नाही केलं. आई माझी मायेचा सागर विलाती जीवनाला. आई माझी मायेचा सागर विलाती जीवनाला. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचे उपकार. आई माझी मायेचा सागर विलाती जीवनाला. आई माझी मायेचा सागर विलाती जीवनाला. बोला बोला. आई माझी मायेचा सागर विलाती जीवनाला. कधी मिळेल मुलकर कधी घडे तुला उपवास तुला मागे तुझा. आई माझी मायेचा सागर विलाती जीवनाला. आई माझी मायेचा सागर विलाती
कोण? मायेचा सागर का म्हटला आईला? आणि तिने मात्र तुम्हाला एवढं लहानाचं मोठं करत पर्यंत जपले हो. आणि वडिलांना काही सोडून देता का? अगदी ज्याप्रमाणे आईने तुम्हाला गर्भात 9 महिने 9 दिवस वागवलं, त्यानंतरही मात्र असं करून चालत नाही की आठवाल त्या यशोदा आईला, पण नंद बाबाला विसरून जमत नाही. एवढंच नव्हे तर ज्या देवकी माताने कारागृहामध्ये श्रीकृष्ण भगवंताला जन्म दिला, ती माता नक्की तुम्हा सर्वांना आठवत असेल. पण आठवा ते पिता, ते वडील की ज्यांनी मध्यरात्रीच ढगांचा गडगडाट आहे, विजांचा गडगडाट आहे, धोधो पाऊस होत आहे, त्या अवस्थेत मात्र डोक्यावर बालक घेऊन यमुना पार करून गेले होते, मथुरा सोडून गोकुळात. अगदी ज्याप्रमाणे जन्म दिला आईने, पण पुढे मात्र बालकाचं रक्षण करण्याकरता वडील आडवे आले. देवाला कृष्ण भगवंताने ज्यावेळेस अवतार घेतला तेव्हा अवघं त्याच प्रमाणे आईने रक्षण केलं. 9 महिने गर्भात पालन पोषण केलं, पण त्यानंतर बालक जन्माला आले तर प्रत्येक वडिलांची, प्रत्येक पितांची मात्र धडपड असते की मला जे प्राप्त झालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे. आणि त्याकरिता मात्र प्रत्येक वडील आपल्या मुलांकरिता अहोरात्र धडपड करते, अहोरात्र कष्ट करते हो. असे वन इकडे तिकडे. हो तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. हो तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. हो तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. हो मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ जगाला, उगीच ताण नको देऊ जीवाला. नको ते गावा राहू जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा, तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. हो तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. नाही पाणी पाजिले, तुने नाही पाणी पाजिले, तुने नाही पाणी पाजिले. ज्या वडिलांनी लहानाचं मोठं करण्यासाठी वन भटकले, याच्या रोजानी त्याच्या रोजानी जे काही काम करता आलं, दिवसभर केलं आणि रात्री मात्र रात्रीही याच्या उशाशी आणून जे काही दिवसभराची कमाई होती ती आणून मात्र शिजवून आणणं या बाळाला जेवू घातलं. असेल कित्येक नोकरीवरती, सरकारी असेल, प्रायव्हेट असेल, कर्मचारी जे कोणी असेल, त्यांनी देखील कष्ट केले आणि आणून मुलाला जेवू घातलं. आणि मुलं मोठे झाले की आई वडिलांनी दिलेले संस्कार विसरतात.
आई वडिलांनी केलेली यांच्यासाठी काय नाही केलं हे मोठे झाले की विसरतात, आणि जसे विसरले की मग म्हणायची वेळ येते की मी तुझ्यासाठी जीवन जाळलं बाळा. तुम्हाला अंतकाळी मात्र अहो असे कित्येक आई वडील पाहिले, मुलं चांगल्या चांगल्या नोकरीवर आहे, 1-1, 1.5-1.5, 2-2 लाख पगार आहे, पण आई वडिलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. मग ते राहतात फॉरेनला आणि आई वडील राहते इथे एखाद्या शहरामध्ये, खेड्यामध्ये, गावात. करणं होते तोपर्यंत करते, नाहीतर 4 दिवस उपाशी राहतात. उपाशी राहून मात्र पुन्हा 5व्या दिवशी स्वयंपाक करायचा झालं ते दोघं मिळून, आणि असं करता करता मात्र मुलगा तिकडे 1.5-2-2.5 लाख रुपये महिना कमवतो, आणि इकडे आई वडिलांना 15-20 हजार रुपये खर्च करण्याकरता पाठवतो यांच्या बँकेतून डायरेक्ट ट्रान्सफर. काढा तुम्ही पैसे, काय पाहिजे ते करा, खा आणि राहा. 8-8, 10-10 वर्ष तो मुलगा आई वडिलांकडे पाहायला येत नाही, आणि अशा अवस्थेत मात्र आई वडील थकले, आठवण काढली. पण असेही मुलं आहेत आई वडील फोन करतात तर फोन देखील उचलत नाही. काय करायचंय, झाले ना म्हातारे, आता कोणतं काम त्यांचं म्हणणार आहे. आणि तिकडे राहतो आरामात, आनंदात, आलिशान बंगल्यामध्ये, आणि आई वडील इथं मात्र पाठवतात पैसे, पण पैशाचं काय करता हो, त्या आई वडिलांचे हातपाय चालत नाही. म्हातारपण आले, कित्येक बिमाऱ्यांनी ग्रासलेला आहे, पण दवाखान्यात न्यायला कोणी आलं नाही. जागीच तडफडत राहिले, दवाखान्यात गेलं नाही. अन्नाला करता पाणी पाणी करता राहिले, शेजारच्यांना माहिती पडलं नाही, आणि तिथेच मात्र त्याच राहत्या घरात जीव सोडला. जीव सोडला त्या घरात राहत्या, आणि 15 दिवस झाले पण शेजाऱ्यांनाही खबर नाही नेमकं यांच्या घरात आतमध्ये झालं काय. जेव्हा वास सुटायला लागली तेव्हा कुठं शेजारच्यांना कळालं की यांच्या घरात काहीतरी झालंय, चला जाऊन पाहून येऊ. आणि मग माहिती पडलं की हे दोघही म्हातारे मात्र आजी आजोबा गेलेत, आणि म्हणून शेजाऱ्यांनी मात्र मुलाला फोन केला. मग मुलगा म्हणतोय, मग धावून येते ना, मग बाबा, आई, आणि त्यावेळेस म्हणून मग रडून काही फायदा नाही. म्हणून आता जिवंतपणी आहे त्यांना सांभाळ करा. कालही सांगितलं मी, आई वडिलांच्याच चरणावरती आपलं सर्वस्व अर्पण करा, त्यांची सेवा करा. एवढं 2 टाइम अन्न त्यांना पोटभर जेवायला द्या. हो, काही अपेक्षा नसते दर महिन्याला तुम्ही साडी घेतली पाहिजे अशी कोणत्याच आईची म्हातारपणी अपेक्षा नाही. वर्षातून एकच का घेतली नाही, दिवाळीला घेतली ना, तरी ती मात्र आनंदात लोकांना 4 चौघात सांगेल, हो माझ्या दिवाळीला माझ्या लेकांनी साडी घेतली. नाही अपेक्षा तिला वर्षभर तुम्ही कपडे घ्यावं, नाही अपेक्षा तिला पुरणपोळीचं मात्र हप्त्यातून एकदा घाला, आणि साधी भाजी पोळी वरण भात खाऊ घातलं ना तरी ती आई मात्र आनंदात राहील. वो सबसे बड़ी है माँ, वो पगली सबसे बड़ी है माँ, वो सबसे बड़ी है माँ, पगली सबसे बड़ी है माँ, 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 पगली सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगली सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी
देती है दुआरे पगले सबसे बड़ी है माँ, वो सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बोला है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है। 9 महीने तक कष्ट उठाए, 9 महीने तक कष्ट उठाए, लोरी देख कर तुझे सुनाए ये माना बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ। आई मात्र ज्या आईने एवढे कष्ट केले आहेत त्या आईला विसरू नका, कारण सर्वात श्रेष्ठ ती आई आहे जिने 9 महिने 9 दिवस तुम्हाला गर्भात लहाण्याचं मोठं केलंय. आणि आईला विसरू नका, मग बाबांना, वडील देखील आपलं सर्वस्व. हो, तुम्ही कधी बघितलं नसेल तर घरी जाऊन पहा, कित्येक वडील मात्र आपल्या मुलांसाठी शाळेत चालला तर शाळेचा ड्रेस घेऊन देते, शाळेत जायचंय नवीन जुता घेऊन देते, सॉक्स घेऊन देते, शाळेत जायचंय बुक पेन वही रजिस्टर घेऊन देते, पुस्तक घेऊन देते. आणि वडील पाहिलं तर मात्र एक फाटकी बन्यान, तिला छिद्र पडलेले असते आणि ती फाटलेली छिद्र पडलेली बन्यान मात्र पैसे नाही म्हणून फाटली असेल तर तिला शिवून घालते आणि शिवता पुन्हा तिला छिद्र पडते. आणि तरीही देखील वडील तीच पुन्हा म्हणतात शेजारचे, अरे गेला नवीन, तर वडील सांगतायत काय, नाही माझ्या बाळाला मात्र, माझ्या मुलाला मी शाळेत टाकले, त्याला कपडे घ्यायचे होते म्हणून पुढल्या महिन्याला मात्र माझ्याकडे पैसे आले की मी नवीन घेतल्यापासून राहणार नाही असं म्हणणारे वडील आहे. तो शाळेत जाताय, कॉलेजला जाताय मुलगा म्हणून त्याला नवीन चप्पल जुता वडील घेऊन देतात आणि स्वतः मात्र अनवाणी पायाने शेतात जातात. एवढंच नाही तर चप्पल अशी असते पूर्ण झिजलेली, खालून पूर्ण तळ गेलेलं, आणि तरी ती चप्पल मात्र पुन्हा 2 महिने म्हणत 4-6 महिने वापरतात का, कारण नाही अवस्था नाही परिस्थिती म्हणून वापरतात.
म्हणून त्या वडिलांचे देखील उपकार विसरू नका ज्यांनी लहानाचं मोठं केलं. बहुतांशदा लहान असताना मुलं विसरत नाहीत, पण मोठे झाले, तरुण झाले, लहान असताना तुम्ही देव कोणाला म्हणायचं? बोला बोला. आई आणि बाबाला. आणि लग्न झालं की मग मुलाकडे येते कोण? असं तिला काय म्हणते? बायको. आणि ती आल्यानंतर मग देव कोणाला म्हणायचं? बायकोला म्हणते. आई वडिलांनाच देव माना. आणि त्या पत्नीचं कर्तव्य आहे की ज्यांच्या घरी आल्या आतापर्यंत वडिलांच्या घरी होत्या, तर वडिलांच्या घरी असताना मात्र त्यांची सेवा केली. आता ज्या घरी आल्यात सासरी, तर सासू सासऱ्यांची देखील सेवा करा आई वडील मानून. हे कर्तव्य आहे. आणि म्हणून सर्वांना सांगते, असो तर मला सांगायचं काय, आई वडिलांचं देखील कर्तव्य आपल्या मुलांना संस्कार द्या. आणि असंच घडलं होतं. आणि त्यावेळेला हीच आई शिवाचीच शक्ती स्वरूपिणी अवतार घेऊन आल्यात आणि अनेक राक्षसांना संहार केलं. देवादिदेव महादेवांनी देखील अनेक राक्षसांचा संहार केला आणि धर्म कार्य सुरळीत चालवलं. आणि ते कार्य करताना एक दिवस काय झालं, तर देवादिदेव महादेवांना सांगितलं ना, देवादिदेव आहे कसे? भोळे. स्वभाव कसा आहे? भोळा. आणि मग एक त्यांचाच भक्त आला, त्याला कळालं काय की देवादिदेव आहे कसे? भोळे. त्यांचा स्वभाव भोळा आहे. त्याला जे मागितलं त्याला ते देऊन देते असं त्याला माहिती पडलं. का? कारण पार्वतीसाठी सुंदर अशी लंका निर्माण केली, सुवर्ण नगरी, सोन्याची नगरी, आणि देऊन दिली रावणाने मागितल्यावर. एवढे भोळे असं माहीत पडलं. मग लगेच आल्यानंतर काय, तर या राक्षसाने देवादिदेव महादेवांना प्रसन्न केला, पूजा केली, आराधना केली. देवादिदेव महादेव प्रसन्न झाले आणि म्हणाले माग वरदान. त्यावेळेला त्याने वरदान मागितलं. म्हणे काही नाही, तुम्हाला काय प्रिय आहे? नेहमी येऊन भस्म प्रिय आहे हे माहिती होतं, म्हणून आणून इकडून तिकडून आणायची भस्म, आणि भस्म आणून मात्र भोलेबाबांवरती चढवायची. भोलेबाबा झाले मग ते सगळं पाहून प्रसन्न. आणि प्रसन्न झाल्यानंतर जेव्हा माग म्हटलं, त्यांनी मागितलं काय, देवादिदेव भोलेबाबांना तो म्हणू लागला, कारण त्याचं लक्ष होतं देवादिदेव महादेवांची पत्नी कोण? पार्वती. आपण जे थाटामाटात विवाह सोहळा संपन्न केला, या पार्वतीवरती त्याचा होता डोळा. आणि म्हणून तो म्हणू लागला